सो आवळ्याचा ज्यूस करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 3 आवळे, थोडीशी पुदिन्याची पानं, जिरं आणि रॉक सॉल्ट, ज्याला आपण रेड सॉल्ट असं पण म्हणतो. सो हे 2 जणांसाठी आवळ्याचा रस मी बनवत आहे. सो आवळे बारीक चिरून घेते, कापून घेते. आवळ्याचे गुणधर्म तुम्हाला माहितीच असतील. इम्युनिटी खूप वाढते आपली त्याने. विटामिन सी भरपूर असल्यामुळे त्वचेसाठीही तो गुणकारी आहे. तसंच रक्तशुद्धीकरणही होतं त्याने. सो आवळा हा बहुगुणी आहेच. असे बारीक मी चिरून घेतलेत ते आवळे आणि आता मी मिक्सरला हे सगळं साहित्य लावणार आहे. एकदम सोपी कृती आहे. सो मिक्सरमध्ये मी ते आवळे जे कापून घेतलेत ते टाकते. जिरं, पुदिना ही टाकलेला आहे आणि थोडंसं किंचित असं मीठ घेतलेलं आहे. रेड सॉल्ट नसेल तर तुम्ही व्हाईट सॉल्ट वापरू शकता. आणि त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकते, कारण ते व्यवस्थित ग्राइंड व्हायला पाहिजे म्हणून, त्याचे असे तुकडे खडे राहायला नकोत म्हणून. सो हे असं मिक्सरला लावून घेतलंय. आठवड्यातून ॲटलिस्ट 2दा, कमीत कमी 2 वेळा तरी हा असा ज्यूस आपण प्यायला पाहिजे. आता मी तो स्ट्रेनरमध्ये स्ट्रेन करून घेते. असं मी गाळून घेतलंय गाळणीने आणि जवळजवळ अर्धा ग्लास असं त्याचा रस आलेला आहे. आता त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला प्यायचं आहे. तुम्हाला जर थंड पाणी पाहिजे तर थंड पाणी घालून पिऊ शकता. मी मिक्स घेतलंय, थोडं साधं पाणी आणि थोडं थंड पाणी. आता हे 2 माणसांना आरामात याचा ज्यूस आपण करून पिऊ शकतो. अर्ध अर्ध करणार आणि ते आपण पिऊ शकतो. थोडंसं असं गार पाणी आणि थोडंसं. सो असं ते 2 ग्लासमध्ये मी डिवाइड केलंय आणि त्याच्यामध्ये आता मी पाणी ओतून घेते आणि अशा रीतीने आपला बहुगुणी असा हा आवळ्याचा ज्यूस तयार आहे. नक्की आस्वाद घ्या आणि करून बघा. धन्यवाद.